आपल्याला आपलं बेडशीट लहान मुलांपासून सुरक्षित करण्यासाठी मी येथे तुम्हाला काही टिप्स दिलेल्या आहेत। येथे मी बेडशीटचा एक कोपरा घेतलेला आहे, तो अशा प्रकारे मी ताणून बघत आहे जेणेकरून मला या कोपऱ्याला गाठ बांधता येईल। ती गाठ कशी बांधायची आहे ते मी येथे व्हिडिओत तुम्हाला दाखवलेला आहे। या पद्धतीने आपल्याला बेडशीटच्या चारी कोपऱ्यांना गाठी बांधून घ्यायच्या आहे। या पद्धतीने चारी कोपऱ्यांना गाठी बांधून जेव्हा आपण बेडशीट बेडवर अंथरतो तेव्हा ते बेडशीट हे ओढलं जात नाही, जेव्हा लहान मुलं त्याला खाली ओढायचा प्रयत्न करतात। येथे मी या पद्धतीने गाठ बांधून घेतलेली आहे आणि ती सुटते की नाही ते मी या पद्धतीने चेक करून घेत आहे। सेम गाठी आपल्या बेडशीटच्या चारी कोपऱ्यांना बांधायच्या आहे। येथे मी बेडवर एक पॉलिथिनचा कागद अंथरून घेतलेला आहे। या आपलं बेड आहे, त्याच्यावर मी हा पॉलिथिनचा मोठा कागद अंथरून घेतलेला आहे, जेणेकरून जेव्हा लहान मुलं पाणी वगैरे सांडवतात बेडवर ते डायरेक्टली बेडच्या आत जाणार नाही आणि हे जे बेडशीट मी वरून लावत आहे त्याच्यात ते पाणी शोषलं जाईल। या पद्धतीने आपल्याला बेडच्या चारी कोपऱ्यांना बेडशीट लावून घ्यायचं आहे। पॉलिथिन पेपर सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला बेडला अटॅच करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरून सेम पद्धतीने आपल्याला इथे बेडशीट अटॅच करून घ्यायचं आहे। इथे मी बेडच्या चारी कोपऱ्यांना सेम पद्धतीने बेडशीट अटॅच करून घेतलेला आहे। व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक यू।